नमस्कार मंडळी, अद्विका शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करूया डांगर। तर डांगर हा प्रकार असा आहे की जरी माणूस जरी असलं तर त्याच्या तोंडाला चव आणेल असा हा पदार्थ आहे। तर हे उडदाच्या डाळीपासून बनतं किंवा उडदापासून बनतं असं म्हटलं तरी चालेल। तर अख्खी काळे पाटीचे उडीद असतील तर उत्तमच आहे। तर मी इथं भरडलेले घेतलेले आहे। तर ते मी आता खरपूस रंगावरती भाजून घेतलेले आहेत। थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आले की आपण ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। याचं काही फार बारीकच पीठ असं करायचं नाही आहे। थोडं जसा आपला रवा असतो बारीक रवा त्याप्रमाणे आपल्याला हे ठेवायचं आहे, चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यानंतर जो चाळ उरतो तो पुन्हा मिक्सरला लावून त्याचं पुन्हा पीठ करून घ्यायचं आहे। तर इथं मी हे सर्व करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये कच्चाच कांदा घालणार आहोत। याच्यामध्ये सर्व कच्चंच साहित्य जातं। तर 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून। त्यानंतर मी लाल तिखट घेतलेलं आहे, तुम्ही हिरवी मिरची जरी घातली तरी चालते। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पूर्ण सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये कच्चंच तेल घालायचं आहे थोडंफार। त्यानंतर आवश्यक एवढं पाणी घालून थोडं पाणी घालायचं आहे। एकदमच पाणी घालून पातळ करायचं नाही आहे, कारण उडीद आहे पाणी जास्त शोषून घेतं। तर थोडं करून आपण त्यामध्ये घालायचं आहे। जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर हिरवी कोथिंबीर छान घालायची आहे आणि आपलं हे डांगर तयार आहे। तर हे आपण एक 5-10 मिनटं झाकून ठेवायचं आहे, लगेचच खायचं नाही आहे, कारण ते पीठ छान फुगतं आणि मऊसर होतं। त्यानंतर आपल्याला खायला तयार आहे। तर हे अत्यंत पौष्टिक असं आहे आणि नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा।